मी सांगितल्यावर लगेच तू गेलीस बाजारात, मला भोपळा आणून दिलास. थँक्यू. तुम्ही दोघी प्लीज अजून एक काम कराल का माझं? काय? म्हणजे मी भोपळ्याचं सूप करते, तोपर्यंत तू आधीला बोलावून आण आणि आधी आला की तू त्याला सूप देशील का? म्हणजे माझ्या हातून नाही घेणार तो. बोलवते मी. इथे सावकाश. मी पण जाऊन येते, सूप झालं की कळा. हो. नेत्रा, काय होते नेत्राला? हा ठीक आहे. तुम्ही अच्छा तुम्ही पोहोचलात का? या, आम्ही इंद्राणीच्या रूम मध्ये आहोत. काय झालं भाऊजी? आधी काय म्हणाला? नेत्रा आणि नेत्राचा बेबी. काळजी करू नका, घाबरू नका, दोघंही ठीक आहेत. फक्त डॉक्टर म्हणालेत की काही टेस्ट करायचे आहेत, पण नेत्रा आणि नेत्राचं बाळ दोघेही सुखरूप आहेत. सगळेजण इंद्राणी त्यांच्या रूम मध्ये आहेत. मी तुला सोडतो आणि पटकन औषधं घेऊन येतो. नाही ठीक आहे, तुम्ही औषधं घेऊन या, मी जाईन. तुला खरंच बरं वाटतं ना आता? हो, म्हणजे अचानकच दुखायचं थांबलंय, एकदम बरं वाटतं. बरं ठीक आहे, मी आलो लगेच. इंद्राणी ताई, आता आपण नेत्राची जास्तीत जास्त काळजी घ्यायची. हा, काही म्हणजे काहीच त्रास होऊ द्यायचा नाही. आणि मी नेत्राला बेडरूम मधून बाहेरच नाही यावा दो. जो मी नेत्राची मम्मीच बनणार आता. मी ना देवासमोर साखर ठेवून येते. हे पप्पाजी, तुम्ही काहीच बोलू नका, मीच बोलेन नेत्राशी. खूप 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 वर्णन बघा. विरोचक येतोय, विरोचक. फाल्गुनी, मी तुला किती वेळा सांगितलं तेजस येणार आहे, नको फोन करत जाऊ त्याला. काकुमा, फाल्गुनी, ही काळजी करू नकोस. माझं झालंय बोलणं तेजसशी. तू काम संपवून येतोय लवकर. पण एवढा काम? नेत्राचं बाळ गेल्याची बातमी अजून मिळाली नाही. वहिनी, तुम्ही इथे आहात सगळे. अख्खं घर शोधलं मी. केतकी, काय झालंय? आधी नेत्रा कुठे आहेत? आधी नेत्रा आले नाहीत का अजून? का काय झालं? तुझं काय काम आहे त्यांच्याकडे? नाही म्हणजे शेखर, जेवणाची वेळ होत आली आहे ना. आणि आधी आत्ता कुठे गेला बाहेर आईस्क्रीम आणायला? नेहमी तर ऑनलाईन मागवतो ना. मग आता नेत्राला घेऊन कुठे गेला? म्हणजे ठरलेल्या वेळीच जेवतात ना सगळे. आपण सगळे एकत्र आहोत तर एकत्रच बसूया जेवायला, असं डोक्यात होतं. साहेब, तुम्ही पोहोचलात मेडिकलमध्ये? बरं, मी आहे खोलीमध्येच आहे, तुम्ही या. मित्रा, तू ठीक आहेस ना? हो आत्या, मी एकदम ठीक आहे आता. अद्वैत कुठे आहे? डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली आहेत ना, ती औषधं आणायला गेलेत ते. बरं तू आता आराम कर प्लीज. बरं, डॉक्टर काय म्हणाले? म्हणजे अचानक हे असं का झालं? खरं तर डॉक्टरांना सुद्धा कळत नव्हतं नेमकं काय झालंय ते. म्हणजे पण ते बाळ? हा, म्हणजे डॉक्टरांना अंदाज येत नव्हता काय झालंय ते. पण मग त्यांनी काही टेस्ट केल्या, सोनोग्राफी सुद्धा केली. काळजीचं काहीच कारण नाहीये, बाळ अगदी सुखरूप आहे. पण
मला असं वाटतं की तू हवा तेवढा आराम करत नाहीयेस. हो. आणि शिवाय तू जो सततचा स्ट्रेस घेतेस ना, तो घेणं थांबव आधी. बाबा मी खरंच प्रयत्न करते आहे. पण आज हे जे काही झालं ते इतकं अनपेक्षित आहे ना, म्हणजे खरंच कळलं नाही नेमकं काय झालं ते. तर कसे आहे, बरी आहे ना तू? हो मी बरी आहे. पोटात दुखत नाही ना? नाही आता अजिबात दुखत नाही आहे. अरे फाल्गुनी, खाली सगळं ठीक आहे ना? म्हणजे विरोचकाला डाऊट वगैरे नाही आला ना? नाही, उलटा विरोचक तर खूप टेन्शनमध्ये होता. का? माहित नाही, काकुमाच आहे विरोचकाबरोबर. भाजी बनवायला सांगितलं विरोचकाने काकुमाला. टेन्शन मध्ये खास आहे. मी बघून येते. अगं नेत्रा, तुला आत्ता मी सांगितलं की तू हवा तेवढा आराम करत नाहीयेस. तू कुठे चालली आहेस? तू आराम कर, मी बघते काय झालंय ते. बरं मला खरं खरं सांग, तुला आत्ता काही होत नाहीये ना? हो आत्या, आता अजिबात काहीच त्रास होत नाहीये. मला वाटतं मी मगाशी कॉफी घेतली आणि मग लगेच ताईंनी दिलेलं ज्यूस घेतलं ना, त्यामुळे कदाचित त्रास झाला असावा. कदाचित. ज्यूस? मी कधी आणून दिलं ज्यूस? मगाशी नाही का तासाभरापूर्वी तुम्ही मला ज्यूस दिला.